स्वयंपाक न येणारे सुद्धा अगदी सहज हे लाडू 100% बनवू शकतो, अशी ही सोपी पद्धत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. आणि कोणत्याही प्रकारचा पाक न करता आपण हे लाडू बनवणार आहोत. हिवाळ्यात शरीर मजबूत ठेवायचे, चला तर मग आपण बनवूयात घरगुती पौष्टिक आणि सुपर टेस्टी हे डिंकाचे लाडू. नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण 1 वाटी बारीक केलेला गूळ हा खिसून किंवा कुटून घेऊ शकतो. त्यानंतर 1 वाटी खारीक पूड ही बाजारातून तयारच मिळते. अर्धी वाटी डिंक, पाव वाटी काळे मनुके, पाव वाटी साधे मनुके, 1 वाटी काजू, बदाम, मनुके असे सगळे मिळून 1 वाटी घेतले. पाव वाटी खजूर हे बिया काढून घ्यायचं आहे. पाव वाटी भोपळ्याच्या बिया नाही घेतल्या तरीही चालेल. पाव वाटी अक्रोड, 1 वाटी खोबरं हे खिसून किंवा पातळ स्लाइस करून घ्यायचं आहे. या सगळ्यासाठी फक्त 1 वाटी आपण गूळ घेतलाय. एका पॅनमध्ये आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये अगदी 1 चमचा आपण तूप घेतले. त्यामध्ये अक्रोडही त्यामध्येच घातलेले आहेत. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण एकाच वेळेला भाजून घेणार आहोत. काजूचा रंग बदललेला दिसतोय, यावरनं आपले हे ड्रायफ्रुट्स छान भाजले गेलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आता हे स्लाइस केलेलं खोबरं आपण ते भाजायला घेतलेलं आहे. ते देखील अशा मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे. त्याचा रंग अशा पद्धतीने चॉकलेटी रंग झाल्यावर आपण ते भाजून झाले असे ओळखायचे आणि ते परत मिक्स करायचे. त्यानंतर 2 चमचे आपण साजूक तूप पुन्हा घेतलेलं आहे. आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं तूप घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला थोडेसे डिंक थोडासा तुपामध्ये तळून घेतला. अगदी थोडा थोडा करत आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. डिंक तळला गेला हे कसं ओळखायचं ते आपण पुढे बघणार आहोत. डिंक तळताना तो फुलून येतो आणि त्याचा रंगही बदलतो. पद्धतीने आपण डिंक सगळा तळून घ्यायचा आहे आणि जे जास्तीचं साजूक तूप आहे ते थोडंसं बाजूला काढून ठेवू शकतो. तर यामध्ये बिया काढलेले 3-4 खजूर आणि त्यामध्येच भोपळ्याच्या बिया असं दोन्ही एकदम भाजून घ्यायचं आहे. यानंतर आपण 1 वाटी खारीक पूड ही त्यावरती भाजायला घेतलेली आहे. आता त्यामध्ये सगळं आपण एकत्र केलंय ते अशासाठी की त्यामध्ये सगळं साजूक तूप तळून घेतलेल्या सगळ्यामध्ये त्यामध्येच आपण ही खारीक पूड भाजून घेणार आहोत. जे खारीक पूडसाठी वेगळं तूप घालायची गरज नाही. यानंतर आपण 1 वाटी ही कणिक घेतलेली आहे. ती सुद्धा थोड्याशा तुपावरती भाजून घेतलेली आहे. त्यानंतर सगळं आपण इथे एकत्र केलेलं आहे. इथे डिंक दाबून बोटांमध्ये दाबून आपण बघितला तर तो अगदी चटकन बारीक होतो. याचा अर्थ आपला डिंक छान तळला गेलेला आहे. इथे आपण हे गव्हाचं पीठ जे आपण बघतोय ते साजूक तुपामध्ये भाजल्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे आणि तो आपण सगळा एकत्र केलेला आहे आपल्या नेहमीच्या या मिश्रणामध्ये. आता यामध्ये आपण 1 वाटी गूळ हा फक्त गरम करून घेणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही. इथे फक्त थोडासा मोठे मोठे खडे आहेत ते फक्त आपण पातळ गूळ केलेला आहे. आता तो मिश्रणामध्ये आपण मिक्स केलाय आणि यामध्ये सगळं एकत्र मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. खूप बारीकही नाही करायचं आणि खूप जाडही नाही. अशा पद्धतीने हे सगळं आता एका भांड्यामध्ये आपण पुन्हा एकत्र करून ते व्यवस्थित आपण त्याचा लाडू बनतोय का हे आपण बघायचं आहे. जर खूपच मोकळं वाटलं तर त्यामध्ये तूप 2 चमचे पातळ करून त्यामध्ये घालायचं आहे. वेलदोडा पूड आपण इथे घातली. तुम्ही याऐवजी जायफळची पूड ही जायफळसुद्धा घालू शकता.
तर हे व्यवस्थित एकत्र करून आपल्याला लाडू व्यवस्थित वळायचे आहेत. लाडू वळताना जर लाडू वळता आले नाही तर त्यासाठी थोडंसं 2 चमचे तूप घालून आपण सहज वळवू शकतो. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. बहुगुणी औषधी गुणधर्म असणारे असे हे डिंकाचे लाडू हे तुम्हीही करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अशा प्रकारचे कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.